नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपल्या सर्वांचे मास्कॉन्स पार्कमध्ये स्वागत आहे. आज शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीमध्ये मास कम्युनिकेशन विभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण लढे आणि प्रसारमाध्यमे या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात पर्यावरणीय लढे या विषयावर प्रमुख मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ रमेश गावत सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न आहे की सध्याच्या पर्यावरणाच्या हानी करून जी विकास कामे केली जातात याबद्दल आपली पहिली भूमिका काय असेल? आता तुम्ही म्हणालात की सध्याच्या पर्यावरणाची हानी करून विकास कामे, ह्या दोन कॉन्ट्रडिक्टरी गोष्टी आहेत, परस्पर विरोधी आहेत. म्हणजे पर्यावरणाची हानी आणि विकास कामे ह्या गोष्टी एकत्र कधी येऊ शकत नाही आहेत. विकास कामं याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. त्यासाठी पर्यावरणाची हानी करण्याची गरज नाही आहे. पर्यावरण टिकवून आपल्याला विकास कामं करता येतात. विकास कामं म्हणजे मी स्पष्ट सांगतो, रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं, पूल बांधणं, ह्याला विकास कामं हे लोक म्हणत आहेत. पण ज्या विकास कामामध्ये माणूस केंद्रबिंदू नसेल त्याला विकास कसा मानायचा? मुळातच आपल्या विचार करण्याच्यामध्ये आणि ह्या राजकारण्यांच्या विचार करण्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तो त्यांचा विचार अवास्तव आहे, आमचा विचार हा वास्तव आहे. आमचा विचार हा जमिनीशी जोडलेला विचार आहे. सामान्य माणसांचं कल्याण करणारा ज्या गोष्टी असतील त्याला आपण विकास म्हणायला हवं. आणि सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणार, तुम्ही लक्षात घ्या, इंदिरा गांधीनं जिनेवा परिषदेमध्ये सांगितलं होतं, आपल्याकडे गरिबी आहे त्याचं कारण पर्यावरण उद्ध्वस्त होणं. आणि पर्यावरण उद्ध्वस्त होणं हे जर गरिबीचं कारण असेल तर भारतामध्ये आता किती मोठ्या प्रमाणामध्ये 80 कोटी लोक गरीब आहेत. याचं कारणही पर्यावरणाची हानी आहे. आणि या पर्यावरणाच्या हानीतून तुम्ही रस्ते उभारण्याचा तथाकथित विकासवादी खेळ करता आहात, हे नौटंकी आहे. माझा दुसरा असा प्रश्न आहे की पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आजची जी तरुण पिढी आहे त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? मी संदेश वगैरे देत नाही आहे. मी स्वतः काम करतो, तोच संदेश आहे. मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही माझ्याकडे संदेश वगैरे मागू नका, मार्गदर्शन वगैरे काही मागू नका, कारण मी मार्गदर्शन करणाऱ्यापैकी नाही. मी खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस आहे. पण आजची तरुण पिढी बरीच शिक्षित आहे. त्याच्यामुळे या तरुण पिढीला पर्यावरणीय संदर्भातून विचार करण्याची एक डिसिप्लिन यायला हवी. ती आली की बऱ्याच गोष्टी सुरळीतपणे घडतील आणि त्याच्यातनं पुन्हा आपल्याला एक उभारी येईल. म्हणजे असं मी म्हणतो, याचं कारण का की आजची पिढी शिक्षित आहे. त्यांना एन्व्हायरमेंट हा विषयही आहे शिक्षणामध्ये. कारण मी आमच्या गोव्यामध्ये अनेक पुस्तकांच्यामध्ये पर्यावरणीय कन्सेप्ट्स, ज्याला आपण म्हणू संकल्पना, त्या घातलेल्या आहेत 12वीपर्यंतच्या, हायर सेकंडरीच्यापर्यंत. कारण MC मेहतानी सुप्रीम कोर्टमध्ये ते चॅलेंज केलेलं की पर्यावरणाचं शिक्षण खालपासून आणायला हवं. अशावेळी हे मी केलेलं आहे. म्हणजे आम्ही 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण काय आहे हे शिकवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे त्याला ते सोपं आहे. आजची पिढी जी याच्यापूर्वीची आहे, BA BCom BSc वगैरे केलेली, त्याला हे काही माहीत नाही आहे, त्यांचं एक सोडून द्या. पण नवी पिढी जी आहे त्याला पर्यावरणीय संकल्पना काय आहेत हे माहीत आहे. आणि त्याचा म्हणजे पर्यावरणीय संकल्पना जर ठोकरल्या गेल्या, दूर केल्या गेल्या, तर त्याचे धोके काय आहेत हेही त्यांना कळतं. म्हणजे जे सगळं कळतं त्याला जरा पुश करा. जर पुश केलं की तुम्हाला अपेक्षित तो निकाल, रिझल्ट मिळेल. आणि म्हणून मला आजच्या तरुण पिढीकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. आणि ही तरुण पिढी निष्क्रिय नाही, ही तरुण पिढी कुचकामी नाही आहे, ही तरुण पिढी कामातनं गेलेली आहे असे जे म्हटलं जातं हे काही खरं नाही आहे. ही तरुण पिढी सार्थक करणारी आहे पिढी. या देशाच्या म्हणजे जे 60-65% जे आमची तरुणाई आहे, ती सगळी जी तरुणाई आहे ती या देशाचं भविष्य आहे. पण आता काही गोष्टी अशा आहेत ज्या भ्रमजाळ निर्माण करणाऱ्या आहेत तरुण पिढीला. त्या गोष्टीपासून जरा सावध भूमिका घ्यायला शिकायला हवं. या सावध भूमिका जर त्यांच्या लक्षात येत नसतील तर जे जाणकार लोक आहेत आमच्यासारखी, त्यांनी या पिढीला या भ्रामक गोष्टीपासून जरा दूर कसं राहता येईल याच्याविषयी त्यांना सांगावं, ज्याच्यामुळे आपल्याला ही तरुण पिढी या देशाच्या पुनश्च एकदा
उभं करण्यासाठी देशाला ठामपणे म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली पिढी उपयोगी पडेल. धन्यवाद सर. पर्यावरण लढे आणि प्रसारमाध्यमे या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पर्यावरण पत्रकारिता मिमिसा या विषयावर ज्येष्ठ संपादक प्रभाकर ढगे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा पहिला क्वेश्चन आहे की आजची जी पर्यावरण पत्रकारिता आहे ते टिकवण्यासाठी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? पर्यावरण पत्रकारिता टिकवण्यासाठी म्हणजे खरं तर असं म्हणता येईल की पर्यावरण पत्रकारिता ही अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आज या पत्रकारितेची कधी नव्हे एवढी कशी गरज निर्माण झाली आहे हे आधी सांगावं लागेल. कारण आज प्रत्येकाच्या जगण्या मरण्याचे प्रश्न हे पर्यावरणाशी जास्त निगडीत आहेत. पर्यावरणाने बदलत्या हवामान बदलाने, बदलत्या सगळ्या प्रदूषणाने जे काही आपल्यासमोरचे प्रश्न निर्माण केले आहेत ते आपल्या सामाजिक, सांस्कृतिक सर्व प्रकारच्या जगण्याला वेढून आहेत. आणि त्याचं हे जे काही गुंतागुंतीचं स्वरूप आहे ते जर समजून घेतलं नाही तर भविष्यामध्ये किती म्हणजे भयंकर अशी संकटं येऊ शकतात याचं प्रत्यंतर आपल्याला करोनाने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारची मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकटं जेव्हा येतील तेव्हा पर्यावरण पत्रकारिता किती सजग असणं गरजेचं आहे, पर्यावरण पत्रकारांनी किती प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे हे त्यातून अधोरेखित झालेलं आहे. आणि मला वाटतं यापासून धडा घेऊन जर पत्रकार अधिक सजग झाले, अधिक अभ्यास करू लागले तर पर्यावरण पत्रकारितेचा प्रवाह निश्चितपणे सशक्त होईल. धन्यवाद सर. कॅमेरामॅन साहिलसह मी ऋषिकेश गोळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.